नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपल्या मनाला स्थिर करून सर्व परिस्थितीमध्ये धैर्य ठेवा। आजचा सुविचार आपण बघितला, घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेक नंतर पाहूया बातम्या। मनातील भावना व्यक्त करणाऱ्या 70 वर्षीय समाजसेवक वृद्धाला दर्यापूर येथील चौकात भर दिवसा दोघांनी चोप दिला। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर विरोधात मनातली भावना व्यक्त केल्याने आंबेडकर यांच्या समर्थकांनी वृद्धाची बेदम पिटाई केली। असे कृत्य करणे योग्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। नुकतेच 2 दिवसापूर्वी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांनी मतदान केले। महाराष्ट्रात अनेक पक्षाने अनेकांना उमेदवारी दिली होती। या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोपही केला। मात्र लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मत स्पष्ट करण्याचा, बोलण्याचा संविधानाने अधिकार दिल्यानंतर सुद्धा राजकीय नेत्याबद्दल त्यांच्या विरोधात व्हॉट्सअपवर मेसेज करणे एका वृद्धाला मात्र चांगलेच महागात पडले। अकोला येथील समाजसेवक व दारूबंदीकरिता सर्वत्र नावाजलेले भाई रजनीकांत यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे RSS चे दलाल आहे अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर व्हायरल केली होती। या दरम्यान भाई रजनीकांत हे काही कामानिमित्त 20 एप्रिलला सकाळी दर्यापूर येथे आले असताना दर्यापूर येथील भाजपा पक्षातून निष्कासित केलेले विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट संतोष कोल्हे यांनी काही समर्थकांसह भाई रजनीकांतला गाठले। त्यांच्याशी दर्यापूर येथील हॉटेलमध्ये काही वेळ चर्चाही केली। मात्र अचानक ॲडव्होकेट कोल्हे यांचा पारा चढल्याने त्यांनी भाई रजनीकांतला मारहाण करण्यास सुरुवात केली। या घटनेमध्ये ॲडव्होकेट कोल्हेचे सहकाऱ्यांनी सुद्धा मारहाण केली। या दरम्यान ॲडव्होकेट कोल्हे यांनी त्यांच्या सहकारीला मोबाईलमध्ये शूटिंग घेण्यासही सांगितले। भाई रजनीकांतच्या कानशिलात लगावून त्यांना जोड्यानेही मारहाण करण्यात आली। नरेंद्र मोदीला गोळ्या घालून मारला पाहिजे या भाषेत बोलतो। हो ना, ते बोलण्याचं झालं त्याचं ठीक आहे नरेंद्र मोदीचं, त्याच्या घरात सुद्धा पण हे बाळासाहेबाच्या बद्दल सांगा। आता आपण बाळा, तुम्ही आंबेडकरांना मानता, त्याचं रक्त मी म्हणतो तेवढं सांगा। बाळासाहेबाच्या कार्यच माझ्या डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब, मग तुम्ही एवढं जर बाबासाहेबांना मानतात, त्याच्या नातवाले नाही मानलं पाहिजे असं नाही, मानलं पाहिजे असं नाही, पण असं लिहिणं त्याच्याबद्दल डायरेक्ट काय RSSचा फालतू ठरलेला आहे ना तिथे। म्हणजे उद्या जर कोणी काँग्रेसच्या विरोधात राहिलं तर तो RSS वाला नाही, असं नाही। मी तसा पुरोगामी आहे, कोणी राजकीय पक्षाचा पण अशा शब्दात डायरेक्ट बाळासाहेबांच्या विरुद्ध आपण त्याच्याविषयी स्वतंत्र नाही, तुम्हाला आज सांगाच लागते। बाळासाहेबांनी तुम्ही एवढं खराब अशा इकरी शब्दात द्यावं काय नातवाने? आम्ही तर त्या पक्षातही नाही, हो पक्षातही त्यांच्या नाही, पण बाबासाहेबांचे नातू आहे। तेवढे मोठे आठवले BJP राहुल की ते आदर नाही आहे, एकदम RSSशी नातं जोडणं योग्य आहे काय? बिलकुल आहे, जोडणं नाही तर काय चालू आहे अकोला तिथल्या? म्हणजे हिदायत पटेलला आणा निवडून, BJPला पाळ्यात असलं तर हिदायत पटेलला आणा, काँग्रेसला आणा। काँग्रेसही काय आहे, पंडित नेहरूचा पक्ष, तो कोण आहे? तो पुरोगामी आहेत काँग्रेसला सुद्धा हो ना, मग कोणाला द्यायचं असे शब्द हे तुम्ही काय लिहिल्याच्या? हे शब्द योग्य आहेत का? आता त्याच्यावर आपल्याला चर्चा करा, हे नंतर करू आपण। नाही आता नाही, मला तुम्ही हे लेखीवर पाठवलेलं आहे, योग्य आहे पाठवलं, मान्य आहे ना, मीच पाठवलं ना ते तुम्हाला। तर आम्हाला डोळे मारायचं लायकीचे आहे तुम्ही, धरावायचं हां बाळासाहेब
खाण्यात नाही बसा चल मागं. चल सुटून जाणार हा नाही नाही अरे शकता म्हणते बाळासाहेब फटकार आपल्याला खाण्यात दिसत नाही काही घ्या ना. हा काय हरकत नाही ना. ते चष्मा तर दुधात लावू दे, पण दिसत नाही ना. बाहेर इकडे. चला मागा. एवढेच नव्हे तर भाई रजनीकांतला रस्त्यावर ओढून त्यांची पुन्हा बेदम पिटाई करण्यात आली. या घटनेचे दृश्य रस्त्यावर सर्व नागरिक बघत होते. एकीकडे संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत स्पष्ट करण्याचा अधिकार असताना एका वृद्ध समाजसेवकाला मारहाण करणे योग्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. मत स्पष्ट करणाऱ्या वडील समान नागरिकाला बेदम मारहाण करणे हा माणुसकीला कलंक लावणारी घटना नाही का, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. राजापेठ बस स्थानक येथून दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या बाबतीत राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली. राजापेठ बस स्थानकातून दुचाकी लंपास करण्यात आली. शुक्रवारी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वृंदावन कॉलनी येथील रामेश्वर अशोक ठाकरे वय 35 हे यवतमाळ येथे गेले असता त्यांनी त्यांची MS27 BN 4663 या क्रमांकाची दुचाकी राजापेठ बसस्थानकामध्ये उभी केली होती. यवतमाळ इथून परत आल्यानंतर दुचाकी आढळून आली नाही, त्यामुळे त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. मध्यवर्ती बस स्थानक येथून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयाचा सोन्याचा ऐवज चोरी केला. या बाबतीत अज्ञात चोरट्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केले. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून 4.5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये ही घटना घडली, त्यामुळे घरफोडीसह गर्दीचा फायदा घेत शहरामध्ये आता सक्रिय झाली आहे. बाहेर गावावरून अमरावती लग्न समारंभाकरिता आलेल्या महिलांचे बसस्थानक परिसरामध्ये दागिने लंपास केले. ही महिला कुटुंबियासह गावी परत जाण्याकरिता ऑटोनी मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आली होती. रात्री MH21 DX 2199 क्रमांक बसमध्ये महिला आपल्या गावी जाण्याकरिता बसल्यावर त्यांच्या पर्सची चेन उघडी दिसली. या महिलेच्या पर्समधील डब्यामध्ये दागिने ठेवले होते, मात्र या महिलेने पर्स तपासले असता डब्बा आढळला नाही. शेवटी महिलेने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5:15 वाजेदरम्यान पंचवटी चौक येथे बसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय महिलेचा 20 एप्रिल रोजी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 12 एप्रिलला सायंकाळी नवसारी ते बडनेरा बस क्रमांक MS27 A9938 या बसमधून पंचवटी चौकात 65 वर्षीय वृद्ध महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या लोकांनी तिला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र तिची ओळख पटवू शकली नव्हती. दुसऱ्या दिवशी या महिलेची ओळख पटली असून शकुंतला महादेव खळसे वय 65 राहणार सिद्धार्थनगर असे तिचे नाव आहे. नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले, मात्र 8 दिवसानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेला बस चालक जबाबदार आहे असा आरोप मृतक महिलेचा मुलगा राजेश खळसे यांनी केला आहे.
तर जिल्हा सामान्य रुग्णालयातही तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केला नाही असा सुद्धा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 12 तारखेला 5 वाजता संध्याकाळी नवसारी ते बडनेरा या सिटी बसमध्ये बसून बस क्रमांक MS27A 9938 या बस क्रमांकामध्ये बसली आणि कंडक्टर आणि त्या बसचा ड्रायव्हर या बसच्या ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या हलगर्जीपणामुळे पंचवटी चौकात चालू सिटी बसमधून खाली पडली आणि माझ्या आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आणि 12 तारखेला अनोळखी व्यक्तींनी जमावानी माझ्या आईला इरविनमध्ये 5-5:30च्या दरम्यान भरती केले, पण इरविनच्या हलगर्जीपणामुळे माझी आई रात्रभर लावारिस या व्यवस्थेमध्ये इरविन दवाखान्यात लावारिसपणे पडून राहिली, पण कोणी दखल घेतलेली नाही. आम्हाला माहीत पडलं सकाळी 8 वाजता. दुसऱ्या दिवशी 13 तारखेला आम्ही आणि माझे भाऊ माझे नातेवाईक इरविनमध्ये आलो असता माझी आई लावारिसपणे पडली होती आणि आम्ही नागपूरला हलवायला सांगितलं, पण आमची आई अत्यंत गंभीर अवस्थेत होती. सावदेगरमध्ये नेली. आज 8 दिवस मृत्यूला झून देऊन आज माझी आई मृत्यू पावलेली आहे. याचा इरविन प्रशासन, त्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर पूर्णतः जबाबदार आहे. माझ्या आईच्या मृत्यूला करिता प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती. टोपेनगर मधील प्रयागराज पंचमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच चपराशीपुरा येथील शिवशंकर मंदिर येथेही महाप्रसादाचे आयोजन केले. 19 एप्रिल रोजी शहरातील विविध हनुमान मंदिरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत महाप्रसाद सुरू होता. टोपेनगर येथील प्रयागराज पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमामध्ये संस्थानचे अध्यक्ष शैलेंद्र मिश्रा, पुजारी पंडित सुभाष मिश्रा, पुष्पराज सिंह ठाकूर, युवराज सिंह, राकेश ठाकूर, डॉक्टर अमोल मोहोळ, त्रिलोक सिंह मिश्रा, आनंद मिश्रा, प्रमोद खंडेलवार, समीर बोळखे आदींनी यामध्ये सहभाग घेतला. तर चपराशीपुरा येथील शिवशंकर हनुमान मंदिरमध्येही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमामध्ये येथील संस्थानचे अध्यक्ष राजेश दर्शनाल सह भालेराव परिवार, उमरलाल शर्मा, गोपाल, रमेश पाली, नरेंद्र दर्शनाल, जुगल ओझा आदींनी सहकार्य केले. या महाप्रसादाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. हनुमान जयंती उत्सव निमित्त बडनेरातील बरीपुरा येथे आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आले. एका हनुमान भक्ताने गच्च भरलेली बैलगाडी ओढली. हा पराक्रम हजारो भाविकांनी अनुभवला. हनुमान जयंतीच्या पर्वावर 9 बैलगाड्या ओढण्याची प्रथा अनेक वर्षापासून या परिसरामध्ये आहे. 19 एप्रिलला सर्वत्र मोठ्या आनंदामध्ये उत्साहात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. यावेळी बडनेरामधील बारीपुरा येथील हनुमान मंदिर येथे मात्र आगळावेगळा उपक्रम राबवून हनुमान जयंती साजरी केली. येथील एका हनुमान भक्ताने मात्र भरगच्च भरलेली बैलगाडी स्वतः अर्धा किलोमीटर ओढून साहसी पराक्रम केला. या साहसी पराक्रम पाहण्याकरिता जिल्ह्यातील हजारो भाविक आले होते. बैलगाडी ओढण्यापूर्वी या भक्ताला 7 दिवस श्री हनुमान भगवानांची उपासना करावी लागते व शेवटच्या दिवशी बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम पूर्ण केला जातो. बारीपुरा येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संगीतमय महापुराणाचे आयोजन केले जाते. धार्मिक कार्यक्रमाचेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. श्री हनुमान जयंतीच्या पर्वावर 9 बैलगाड्या ओढण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून बारीपुरा येथे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाकरिता हजारो नागरिक येत असतात. महाप्रसादाने हनुमान जयंती उत्सव महाप्रसादाने या कार्यक्रमाचे समापन केले जाते. माझं नाव किशोर प्रभाकर आंबाळकर. मी बडनेरा बारी पंचायत ट्रस्ट संस्थान या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि आज आमच्या इथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठा थाटातनी सर्व जनतेच्या सहकार्याने साजरा होत असते दरवर्षी. आणि त्यानंतर गाडे ओढण्याचा कार्यक्रमसुद्धा आमच्या या ठिकाणी आमच्या परंपरेनुसार आज 60 वर्षापासून चालत आलेला आहे. हा गाडे ओढण्याचा कार्यक्रम एक हनुमान भक्त असतो
त्याला 7 दिवसाचा उपवास असते आणि उपवास करून तो आपल्या हनुमंताची आराधना करून तो हनुमान भक्त हे 9 गाडे ओढत असतो आणि ते सर्व शक्ती हनुमंताची असते. हनुमंताच्या शक्तीवर हा कार्यक्रम आमचा 60 वर्षापासून चालत आलेला आहे. ह्या हनुमान भक्ताचा हा कार्यक्रम गाडे ओढण्याचा आमच्या इथं एक रूपचंद जाट नावाचे हॉटेलमध्ये काम करणारे हनुमान भक्त होते. त्या हनुमान भक्तांनी हा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आज म्हणजे 60 वर्षापासूनचं त्यांचं नाव चालत आलेलं आहे आणि 60 वर्षापासूनचा हा कार्यक्रम आम्ही जोपासत आहोत आणि हा कार्यक्रम परंपरेनुसार आम्ही चालत आलेला आहोत. ह्या कार्यक्रमामध्ये लाखोच्या संख्येने गर्दी, आजूबाजूच्या पूर्ण बाहेरगावचे भक्तगण, बाहेरगावचे सर्व भक्तगण या कार्यक्रमाला येत असतात आणि महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असते आणि 7 दिवसाचा सप्त्याचा कार्यक्रमसुद्धा असतो. या ठिकाणी सप्ताह समिती व बारी पंचायत फंड यांच्यातर्फे हा कार्यक्रम साजरा होत असतो. तरी सर्वांना माझा नमस्कार, सर्वांना माझी विनंती, हा कार्यक्रम पुढच्या वर्षी बी सर्वजण बघायला यावं आणि त्याचा आनंद घ्यावा आणि सर्वांनी हनुमंताचा आशीर्वाद घ्यावा. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक, व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज.